नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहिलेलं आहे की आपली जी काही मॅटमध्ये हेअरिंग होती ती आता इथून पुढची 27 तारीख तुम्हाला दिलेली आहे. 27 ऑगस्टची तारीख सांगितलेली आहे मॅटने. तर त्यानंतर पाहूया, आता निवडणुका देखील आलेल्या होत्या, पण आजचं जे काही आजचं निवडणूक आयुक्तांचं जे काही वक्तव्य आहे आणि ज्यांनी जी काही आज प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती त्यामध्ये जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुका जाहीर केल्या, पण महाराष्ट्राची निवडणूक आणखी जाहीर केलेली नाही. महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक देखील पुढे गेलेली आहे, हे पण लक्षात घ्या. मग मी 2 ते 3 दिवसापासून तुम्हाला सांगावं म्हणतोय, आपण आपला जो काही अभ्यासक्रम आहे, पण मला वेळेच्या अभावी तुम्हाला बोलणं होत नव्हतं. चला, जो काही आपला अभ्यासक्रम आहे, किती गुण आहेत? 300 गुण. क्वेश्चन किती आहेत? 150. यावर तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे आपण या सर्व अभ्यासक्रमावर प्रश्नसंच, पण कसे? टॉपिक वाईज प्रश्नसंच सर्व टॉपिकवर बनवलेले आहेत. मग त्यामध्ये तुमचे 19 मायनर कायदे आले, IPC आलं, CRPC, त्यानंतर फॉरेन्सिक सायन्स, मेडिसिन, त्यानंतर पुरावा कायदा, त्यानंतर गुन्हा अन्वेषणमध्ये बघा काय काय येतं. गुन्हा अन्वेषण, त्यामध्ये पंचनामे असतील, पंचनामे, त्यानंतर हतकडी घालण्याची तत्वे, मानवी हक्क आणि ते संबंधित जे काही खटले आहेत ते पण त्यामध्ये आपण दिलेले आहेत. मग तुमचा संपूर्ण अभ्यासक्रममध्ये आणखी राज्यघटनेचे देखील प्रश्नसंच आपण बनवलेले आहेत, जे संभाव्य आहेत. आणखी एक बघा, मुख्य परीक्षेसाठी जवळपास पूर्व परीक्षेसाठी मटेरियल खूप आहे, खूप सारं मटेरियल आहे, पण मुख्य परीक्षेसाठी मटेरियल अवेलेबल नाही. ती अडचण आपण तुमची ओळखलेली आहे. जरी तुम्ही इतरत्र कोठे जरी टेस्ट सिरीज जॉईन केलं तरी प्रॉब्लेम काय बघा, एका टॉपिकवर तुम्हाला म्हणजे मोजकेच, म्हणजे कसं, जर राज्यघटना किती 15 क्वेश्चन आहेत आणि किती मार्काला आहे? 30 मार्काला आहे, तर तुम्हाला 15 प्रश्न भेटणार. पण ती अडचण आपण दूर केली. फॉरेन्सिकवरले जवळपास 1000 प्रश्न आहेत, IPCवरले 200 ते 300 प्रश्न आहेत, CRPCवरले 300 प्रश्न आहेत. म्हणजे सर्व काही टॉपिक वाईज पंचनामा यावरले तर आपला प्रश्नच लवकर दिसत नाहीत कोणत्याही टेस्ट सिरीजमध्ये, त्यावर देखील आपण प्रश्न बनवलेले आहेत, हे लक्षात घ्या. चला, आता मी जास्त बोलण्यापेक्षा तुम्हाला प्रश्नसंच कसे आहेत हे दाखवतो, त्यानंतर आपण लागलीच लेक्चरला सुरुवात करूया. अनेक विद्यार्थ्यांनी ते घेतलेले देखील आहेत. तर हा जो काही प्रश्नसंच आहे, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाचा आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम जो काय आहे आपल्याला 1988 मधला, यामधील कलम कोणकोणते? 7, 11, 12, 13 आणि 17 एवढेच कलम आहेत. 4 मार्कासाठी 2 प्रश्न असणार आहेत. मग यावर आपण बघा प्रश्न कशा स्वरूपात बनवलेले आहेत. त्यामध्ये बघा, दिल्ली विशेष पोलीस आस्थापना क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत अपराधाचे अन्वेषण करण्याचा अधिकार कोणत्या दर्जाच्या अधिकाऱ्यास आहे? सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, पोलीस आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी. तर याचा आन्सर काय येणार? 2 येणार. आणि सोबत त्याचं विश्लेषण देखील देण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे पण तुम्ही पाहू शकता. जी गोष्ट महत्त्वाची आहे किंवा जे काही बाबी महत्त्वाचे आहेत त्या प्रत्येक बाबीचं विश्लेषण तुम्हाला इतरस्त पुस्तकामध्ये पाहायची गरज पडू नये, यासाठी प्रत्येक टॉपिकचा आपण विश्लेषण देखील देण्याचा प्रयत्न केलेला. हा झाला कोणता? भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम. याच पद्धतीनं जवळपास तुमचे सर्वच प्रश्नसंच यावर आपण तयार केलेले आहेत. एक सेकंद, हे पहा. दुसरं आहे मानसिक आरोग्य अधिनियम, त्यानंतर PCPNDT अधिनियम, गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व निदान उपयोगी तंत्र, जो काही 94 कायदा आहे त्यावर देखील आपण प्रश्न बनवलेले आहेत, सराव प्रश्न. आणि तुमचा आवडता विषय फॉरेन्सिक. हे पहा, पुरावा कायदा असेल, CRPC असेल, त्यानंतर CRPC असेल 1 नंबर,
हे तुम्ही पाहू शकता. फौजदारी प्रक्रिया संहिता असेल, जवळपास 300 ते 350 प्रश्न आहेत तुमच्या समोर आहेत. सर्व काही तयार आहेत आणि सोबत विश्लेषण देखील दिलेलं आहे, तेवढंच महत्त्वाचं आहे, हे पण तुम्ही समजून घ्या. त्यानंतर आपण फॉरेन्सिकचा प्रश्नसंच पाहूया, कारण सर्वांचा आवडता. हे पहा, शस्त्र अधिनियम आहे, राज्यघटना आहे, दारूबंदी अधिनियम आहे, इतर कायद्यामध्ये जे काही लहान लहान कायदे आहेत त्यांचं एकत्रितपणे आपण. त्यानंतर पोस्को अधिनियम आहे, नागरी हक्क संहिता आहे, दारूबंदी आहे, लोकप्रतिनिधित्व अधिनियम आहे. नंतर आपण फॉरेन्सिकचा देखील प्रश्नसंच तयार केलेला आहे. हे पाहू शकता तुम्ही, फॉरेन्सिकचा प्रश्नसंच देखील आहे. ऐनवेळी नाव सुचत नाही, त्यामुळं घरच्याच व्यक्तीचं नाव आपण प्रश्नसंचला दिलेलं आहे. अनेक व्यक्तींना सापडलं नाही फॉरेन्सिकचा प्रश्नसंच कुठे आहे, तर 1000+ 2 PDF आहेत. ही एक आहे, आणखी एक आहे, हे तुम्ही पाहू शकता. पाहू शकता जशाच तसे जवळपास 1000+ प्रश्नसंच आणि सोबत विश्लेषण देखील देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. प्रत्येक प्रश्नामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण बऱ्यापैकी प्रश्नसंचच्या माध्यमातून तुमच्या समोर आणलेले आहेत सर्व काही. नंतर खटल्याची एक PDF पाहूया. खटले पण तुमचा आवडता टॉपिक आहे.